दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की बूम खाली घ्या सगळ्यात दिसते समज गैरसमज नको. सभापती लावलेले नाही नसताना सोलापूर जिल्ह्यातच लावले. फक्त मला रस्ते सगळे पण भरले दिसतात. आम्ही गावखेड्यातल्या गाठीभेटी लोकांना आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्यात आलं माहीत पडतं. आपल्या कुणबी क्रमांक कारण याच्यात नुसतं सगळ्यांचं याच्यात नुसतं मराठ्यांचं गरीब मराठ्यांचं तर याच्यात भाजपमधल्या मराठ्यांचं आहे, त्याच्यात काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांचं नुकसान आहे. त्यामुळं खरंच व्हॅलिट्या झालेल्या रद्द केल्यात का तर मी समाजाला दाखवून दिलं केल्यात. समाजात सरकारनं गैरसमज बसलेला होता. म्हणजे गावोगावी जाऊन सांगतो कुठंही सभा नाही. आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर येतोय. मराठा समाजामध्ये सुद्धा आरक्षण उपवर्गीकरण होईल अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या. आपलं मत काय यावं? नाही आता हे नवीनच काहीतरी काढायचं काम असतं. समाजात ठेवायचा दलित बांधवांचा विषय तसंच मराठ्यांचं तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं. ओबीसीतल्या आरक्षणाचं सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा शिकवली पाहिजे. ही यांची पद्धत. आता आज नवीन काय होतं मला माहीत नाही, संध्याकाळी माहीत होईल. पाटील राज्यभरात जे आहेत ते 219 जे आहेत ते दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते 61 दाखले जे आहेत ते अवैध केले. काय केलं उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं ना, एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकराबाळाच्या कल्याणात. मी आत्तापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलं दाखवा. मुंबईनं आल्यापासून 1 वर्ष होतं 29 ऑगस्टला. फडणवीस साहेबांना एक शब्दांतून कळवून दाखवा. पण तुमचा मंत्री बावनकुळ्या जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय ते फडणवीस साहेबांना कळत नाही का? मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा. मी काय चुकीचं बोलतो? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं हुंडी प्रमाणपत्र. काय चूक बोललो? गोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. काय चुकीचं बोलतो मी? मी ही झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाईचं लेकराबाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय. काय चुकीचं बोलतोय? मी जे पत्र सुद्धा आणले तिथं हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी तिच्या भावाची सख्या चुलत भावाची ती रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली. काय खोटं आहे? का मुळावर उठल्यास फडणवीस त्या बावनकुळ्याच्या माध्यमातून हे एकनाथ शिंदे काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय येऊ. दहीहंडेला प्रमाणपत्र द्या म्हणून व्हॅलिड कसं काय रद्द होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द होतंय कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते काय? कधी मीडियाला खोटं बोललो? मीडियाला सगळं सांगून करतोय. हे बावनकुळेचं पत्र मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून. फडणवीस साहेब काय चूक बोलतो मी? फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द ना तो बोलला नाही. बोलायला काय जागा आहे त्यांना? काय रद्द करता तुम्ही? रद्द करा. इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री कधी? काय लावलंय हे? पाटील साहेब आता जे साहेबांवरती जी आहे ती टीका करताय, परंतु काही दिवस अगोदर जे आहे ती सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाचाच महापौर व्हावा यासाठी जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. आज तुम्ही त्याच महापौरांबरोबर जे आहे ते सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. बघा विषय भरकटायला नको. नेमका मेसेज काय द्यायचा तुम्हाला?
संदेश काय द्यायचा आहे कशाचा आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का मी त्याला राजकारणात जोडा शिल्प तुम्हाला जाती शिल्प काही दिवस अगोदर मराठा समाज तुम्हाला बांधवांनी जोडायचं काय केला महापौरांना विरोध केला तुमची होता इच्छा आहे का आम्ही गुन्ह्या गोविंदांना नांदू नये फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे म्हणून काय वैरी झालो का आम्ही मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत आता माझा तो प्रश्न नाही विषय भरकटायला नको गरिबांच्या लेकराचं कल्याण होईल पाटील साहेब आपण रोज पाटील साहेब आपण रोज व्यक्त करताय मात्र या राजकीय पक्षामध्ये जे आहे ते आपले समाज बांधव मोठ्या प्रमाणात खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांना काय आपण संदेश देणार आहात कारण आपण एकीकडे फडणवीस असतील शिंदे साहेब असतील यांच्यावरती टीका करताय मात्र अनेक पक्षामध्ये आपले मराठा बांधव जे आहेत ते आहेत त्यांना काय आपण संदेश देणार आहात? मी कधी टीका शिंदे साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती वर्षात केली मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये मी राजकीय बोलू नये नाही बोललो लाड भाऊ मध्ये पडले विखे पाटील साहेब मध्ये पडले मी एका शब्दानं दुखवलं नाही मला अशी होती गरिबाचं कल्याण होतं कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले यांच्या डोक्यात वेगळं आहे मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीत यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलं नोंदी देणं म्हणजे पक्क आहे मग आता गैरसमज पत्रा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का रद्द व्हायला लागले रद्द कसं होती ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या रद्द कसं काय करायला तुम्ही यांना सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जायचं राजकारण नंतर करू अगोदर मराठे एकत्र यात तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी पर्याय नाही उघड अन्याय केलाय तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही सरकार 2,60,000 इतके कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत 219 फक्त अवैध ठरवण्यात आलेले आहेत असं सरकारकडून सांगितलं. मग सरकारने मीडिया ट्रायल कमी केली 4 2 दिवस मराठ्यात गैरसमज पसरायचा होता का प्रमाणपत्र रद्द होते कुणबीचे प्रमाणपत्र काढू नका काही समन्वय हाताखात धरले मराठीचे काही अभ्यासक धरले त्यांनी सांगायचं हे टिकणारच नव्हतं आम्हाला माहित होतं तुला काय बोलता माहितीये का टिकणार होतं का नव्हतं 2 वर्ष झालं नोंदी ग्रामपंचायत चिट केलेल्या आहेत उर्दू भाषेतल्या मुली लिपीतल्या आम्हाला तर येते का वास्तव सरकारला मुली लिपी अभ्यासक सापडत नाहीत भाऊ सध्याची पोझिशन आहे ती नाही सापडत आणि आमच्यात त्या असून तुम्ही गैरसमज पसरला पण नशीब मराठ्यांच्या बाजूने शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का पण नशीब चांगलं होतं नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला फाईलला असतो आता फडणवीस साहेबाला कळलं नाही हे महत्वाचं आहे आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत आम्ही तो निर्णय घेतला बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे मी बी काहीतरी असन भाऊ बावनकुळ्या दिसतो यागळा कसला करून असा शिल्प चिपकेल्यासारखं यागळा दिसतो भोगा हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी इथं डुक्कर जाणार तो आहे चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही गरीबाचे लेकर असतील तो हातानं वाटोळं करायला लागला ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे मला रातभर फोन आहे मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही पण शिंदे साहेबाची झोप नाही आत्ता गाडीत फोन आला काय म्हणले हे म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघत होतो सुधरा पहिल्यासारखे प्रेम सुरू चूक सुधारायची राजकारणात मी चपढप करणार नाही कशात तुमच्या भाजपमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीत मी चपढप करणार नाही चूक सुधरा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या काहीच हरकत नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही नसता तुमच्यात मराठीचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार दुसऱ्या तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी त्यांचा घ्यायना कुणाचाच घ्याय नाही हो ना मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत घ्यायचेच नाही तुम्ही रितसर करा संजय शिरसाटचे तर 1.25 पेक्षा जास्त असतील
चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. तुम्ही दुरुस्त करा पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडं बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागे करायची, पुन्हा थंड करायचं, असा हा प्रयत्न दिसतो का थंड करून घेण्याचा? त्यांच्या डोक्यातच ते नाही मराठी पहिले नाही राहिले. मराठी थंड होतच नाही, कवा गरमच आहे. कवा गरम आहेत पण आता लय चालताय. म्हणजे डाव नवीन रचला ना लय भयानक. आत्ताची पोझिशन सांगतो तुम्हाला, आत्ता एवढ्याची 4 घंट्यात. मला हे रात्री कळालं पाठ 5:30च्या टायमाला पाठ. देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ती पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्रीपर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त होता. मला रात्री कळायला तर सकाळी यशस्वी झाला. मी खोटं कधीच माहीत देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? कोण ही मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटतं, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला नुसतं पुढून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालंय, त्यांना एक माझा त्यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत बहुमताने आलो. त्यांना माहीतच नाही मराठी निवडून दिलं. ते मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. ते धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिल आहे. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसवलं, आता दलिताचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात कुठे शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत यांना पळता भुईच कमी करतो. वेगळ्या दिशेनं कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न नाही. इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकतो, पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो, मराठा सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत. मराठे काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली, काही पण. तुम्ही दिल्लीला जे आहे ते जंतर मंतरवरती जेंजीच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता, आता जेंजीला काय आव्हान आहे? नाही, मी आव्हान नाही. मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही. आंदोलनाला बसलो येतो का भेटायला, ये नाही तर नको. ज्याचे त्याचे रूल असते, त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं, सगळ्या जाती धर्माचे लेकरे आम्ही धावलो दिल्लीपर्यंत. त्यांनी ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच घ्या म्हणायचं. दादा सोलापूर जिल्ह्याच्या महिलेने दादा अरे बाबा, त्या प्रसाददार भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते? एकटं तर पडत काय करणार? विखे पाटील तर पडत वरूनच काय म्हणतात ना त्याला, आडात मेन पावऱ्यात कोडून यायचं. म्हणून यासाठी हेरीच कोरडी पडली शेतकऱ्यासाठी, मराठ्यासाठी, धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली किती काढायची मला सगळ्यात आधी माझं 1 महिन्यात प्रमाणपत्र हे विरुद्ध होऊन जाणार नाही. मराठी आरक्षण आपलं बरं का, पण यांच्या डोक्याची आपलं कोणी काही करू शकत नाही बहुमतात. त्यांना 24 तास पहिला दाखवतो तुम्ही. दादा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या आणि वर्षपूर्वीचं नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा घाट आहे किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतो की विरोधी पक्षांनी त्याला फडणवीस विरोध केला जातो. शासन निर्णय आहे का? ते समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन निर्णय असेल तर बोलतो त्यांच्याकडून समजून घेतो. जी गोष्ट मला माहिती नाही. महाराजांचे नाव मी सोलापूर जिल्ह्याच्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय माहितच नाही एखादा शब्द माझ्याकडून